दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील एका पदाधिकाऱ्याने बनावट स्वाक्षरी करून संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करून विश्वस्तांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेत गेल्या काही वर्षापासून येथील अध्यक्षासह इतर संस्थेतील विश्वस्तांना अंधारात ठेवून संस्थेतील गजानन देवीदास नागे या सदस्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांच्या नावाचा बनावट स्वाक्षऱ्या करून संस्था बळकवण्याचा प्रकार व आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सदर प्रकरणात ट्रस्टच्या इतर विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त वरळी मुंबई यांच्याकडे रितसर तक्रार पुराव्यांसह नोंदवण्यात आली असल्याचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बळीराम सावंत यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होत आहे। पत्रात उल्लेख केलेल्यानुसार माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत हे विदर्भ वैभव मंदिर न्यास दादर या संस्थेचे विश्वस्त असून त्यांनी संस्थेचे यापूर्वी अध्यक्षपदही भूषविले आहे। तर त्यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून गजानन देवीदास नागे या सदस्याने सदर संस्था ही बळकवण्याचा कट रचित स्वतःच्या स्वार्थाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर येत आहे। विशेष म्हणजे गजानन नागे या सदस्याने स्वतःची वैयक्तिक सिक्युरिटी एजन्सी ही स्थापन करून अनेक वर्षांपासून संस्थेच्या बँक अकाउंटमधून कित्येक वेळा वेगवेगळे बिलही पास करून घेतले आहेत। याची प्रत आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली असून याचे सर्व पुरावेही समोर आले आहे। नियमानुसार संस्थेचा कुठलाही पदाधिकारी संस्थेमध्ये आर्थिक लाभ घेऊ शकत नाही अशा प्रकारचे निकष धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे नियमन नेमलेले असताना सुद्धा सर्व नियम दाब्यावर बसवीत गजानन नागे या सदस्याने अनेक वर्षांपासून आपल्या स्वतःच्या सिक्युरिटी एजन्सी बेकायदेशीररित्या चालवित असून एवढेच नव्हे तर या महोदयांचे मन न भरल्याने त्याने चक्क आपल्या धर्मपत्नीस ही सदर संस्थेत नियुक्त केल्याने हम करे सो कायदा अशा प्रकारे स्वतःच्या मर्जीने इतर सदस्यांना अंधारात ठेवत बदनाम करण्याची कट रचित असल्याचे संस्थेच्या मूळ विश्वस्तांना जे सदस्य धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीत आहेत अशा विश्वस्तांना संस्थेबाहेर ठेवून स्वतःला सरचिटणीस पद भूषवून कुठल्याही मूळ विश्वस्तांना विश्वासात न घेता ठराव घेत असल्याचे समोर आले असून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत हे एक मूळ व ज्येष्ठ विश्वस्त होते। त्यांच्या निधनानंतर गजानन नागे यांनी बोगस स्वाक्षरी व बोगस ठराव तयार करून एक प्रकारे संस्थेची व धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याचे समजते। या कामगिरीची धर्मादाय आयुक्त काय दखल घेतात व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काय न्याय देऊन दोषींवर कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ब्युरो चीफ तेजस्वी जगताप, लोकनजर न्यूज, दादर, मुंबई। आम्ही आमच्याकडे पुष्टी करतो की त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे ते, कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी त्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या आमदार साहेबांनी निदर्शनास आणून दिले आपल्या आयुक्तांना। एक मोठी गोष्ट आहे आणि असे बरेचसे लोक आहेत जे समोर यायचा प्रयत्न करतात, सांगायचा प्रयत्न करतात पण करू शकत नाही आणि काही ना काही अडथळे असतात। पण आज आम्ही त्यांचे आभारी आहोत ऑन बिहाफ ऑफ जितके पण आमचे म्हणजे ट्रस्टी ते आमचे सदस्य आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आज समोर मुहाकार करून आजपर्यंत मी त्यांना भेटलेलो नाहीये आणि मला फक्त नावाने मी ओळखतो त्यांना आणि त्यांचा आम्ही अभिमान वाटतो आणि त्याची पुष्टी करायला हरकत नाही। सर, नेमका हा जो प्रकार घडलेला आहे यामुळे कुठेतरी जे लोकसेवा केला जाते याच्यावर कुठेतरी परिणाम होतोय का? 100% परिणाम होतो ना तो। आज जेव्हा आम्ही सत्तेवर आलो त्या 10 वर्षाची केस बंद पडली होती, आम्हाला बसायला स्टूल सुद्धा नव्हतं, ऑफिस सुद्धा नव्हतं। यानंतर एक 10-11 वर्ष आम्ही आज चालवलं त्यांना सगळ्या गोष्टी तरतूद केल्या रूल प्रमाणे आणि त्याच्यानंतर हा थोडासा ज्यावेळेस कोविड लागला त्यावेळेस मी आणि आपले गोरे सर आम्ही बाहेर होतो विधानसभेमध्ये आणि त्या इकडे येऊ शकलो नाही। त्या दरम्यान ते इलिगल ऍक्टिव्हिटीज मिटिंगा घेतल्या आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या त्यांनी। तर आम्ही दोघे आम्ही तसंच व्हाईट कॉलरवाले आम्हाला काही वाढणं करता येत नाही, फक्त लिगलशिप लिगलिटीच्या प्रमाणे ते सगळं ते चालू आहे कोर्टामध्ये। सर, आणखी एक प्रश्न विचारतो की काही विश्वस्त जे आहेत की त्याच्यामध्ये काही नाही नसताना सुद्धा गजानन नागे या सदस्यांनी हे बोगस स्वाक्षरी केलेले असे स्पष्ट होत आहे
आणि यांनी त्यांनाही फसवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला अशा प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. काय नेमका त्यांनी करायचा प्रयत्न केला? कोणी? गजानन नागे यांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला असं वृत्तपत्रांमध्ये आलेला आहे. ते चुकीचं आहे सगळं. कळलं गेलं की आणि जे काही गोष्टी झालेल्या आहेत, ज्या काही आजपर्यंत गोष्टी घडल्या त्या सगळ्या रेकॉर्डवर आहेत. त्यामध्ये बरेचसे पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रारी झालेल्या आहेत. पोलिसांनी तक्रार घेतली, त्यांनी तक्रारी करून ऐकणार कोणी नाही ना. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला वाटते की आज माननीय सगळे कमिशनरकडे ह्या गोष्टी गेलेल्या, तर मला असं वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आणून पाणीचं पाणी करायला पाहिजे. जे काही आहेत गोष्टी क्लिअर करायला पाहिजे त्यांनी. आणि एक ट्रस्ट आहे चांगला माणसांना हातात देऊन ट्रस्ट पुढे जायला पाहिजे. सर, आणखी एक प्रश्न विचारतो की कुठेतरी याच्यावर पडदा टाकण्याचा राजकीय दबाव येत आहे असं आपल्याला वाटतं का? मग किती राजकीय दबाव असला तरी चॅरिटी कमिशनरची बॉडी ही इंडिव्हिज्युअल आहे. ही कुठल्याचा बळी कधीच जात नाही, मला तरी माहित आहे. आणि अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीचे डिसिजन कुठल्या नियमावलीमध्ये बांधलेले आहे. तर नियमाच्या विरुद्ध पोलीस काही करू शकत नाही. आणि मला नाही वाटत की चॅरिटी कमिशनर कडनं हे किंवा त्या ऑफिस कडनं असं कधी होईल. कारण की अल्टिमेटली ते बसलेले लोक सेवा करतात. आणि आम्हाला एवढं माहित आहे की जे न्याय प्रविष्ट ज्या काही गोष्टी असतील किंवा न्यायामध्ये जे काही काम चाललेलं असतं, न्यायावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गोरे साहेबांचा असतो की आमचा असतो, आमचा सगळ्यांचा न्यायावर पूर्ण विश्वास आहे. आणि न्याय आज उद्या जेव्हा हे लागेल ते बरोबरच लागेल असं आम्हाला वाटतं.